देवासोबत चाललो मी, देवाच्या भेटीला. भाई उठा उठा उठा. ओमकार कसं वाटतं बाई आजचा दिवस? शांत झाला ओमकार. रथ चालला आपला साईराम. वारीचा शेवटचा दिवस. आज फायनली आमचं दर्शन होईल. आज जो आनंद भेटेल तो शब्दात सांगता येणार नाही, पण हे दिवस वारीच्या आज संपतील आणि त्यानंतर सर्व आपापल्या घरी जातील पुन्हा. पाडला चादर दाखव ओमकार. हीच असते पालखी. कधी केलं काय बाई? उठा ना साईराम, उठा ना लवकर. शपथ आहे बघा, संन्यास घेतला यांनी आज इथेच. आले नाही ते अजून. आज पालखीची पूजा त्यांच्याकडनं केली बाबा. काय तुमच्या लोकांचा फार हे आहे आम्हाला. कशाला वाचणार पुढे काय कमी येणारे 3 साईराम इकडे दिवसाला सुरुवात झाली आणि इथे भजन चालू आहे.
सकाळ शेवटचा दिवस सुरू झालाय. ड्रेसिंग बाब्या बायाच तापलेला, पैसे उडवत होता तो. नुसता पैसा बाब्या. कोणतरी बोलला तो ते टिकाला कोण काय त्या गायकाचं ना हा तो माहिती आहे आम्हाला. बोला काय त्याचं नाही ह्याच्यावर नाही बोलू शकत. नाही बोलू शकत. आईरा माझा आजचा शेवटचा दिवस आहे. मन नाही लागणार आता आम्हाला त्या पुढचे दिवस नीट काढायला. आता 8 किलोमीटर आहे. आता जेल 8 किलोमीटर आता आम्हाला चालायचं ते पण मन नाही लागत आहे इथून हालायचं. कारण उद्यापासून ही मज्जा नसणार. असणार जे 9 दिवसाची 9 मजा असते ना ती कुठे नाही भेटत या पालखीत. साईराम साईराम शेवटचा दिवस आहे. कसं वाटतंय? नंबर भैया कसे गेले 9 दिवस? काय बोलशील? परत यायला पाहिजे. 9 दिवस कमी होते अजून जरा जास्त. कसे गेले दिवस? सोबत आम्ही 9 दिवस आलो. असं वाटतंय हे 9 दिवस परत यावे. ते कसे गेले आम्हाला समजले नाही. असे परत पुढच्या वर्षी येतील. आता ते आता परत येण्यासाठी आता आम्हाला ते वर्षभर वाट बघायची आहे. ते दुःख खूप आहे आणि सुख हे काय. आम्ही शिर्डीला जाणार आहे, बाबांचं दर्शन घेणार आहे. ओम साईराम. काय बोलणार दादा? 9 दिवस कसे गेले? एकदम मस्त, कसं वाटलं? एकदम काय बोलणार वारीबद्दल? माझ्याबद्दल काय बोलणार? तुम्ही अनुभव तुम्हाला माहिती पडेल. साईराम. स्वराज बाय कसे गेले 9 दिवस? क्वालिटी काय बोलशील 9 दिवस गेले त्याच्याबद्दल, पालखीबद्दल? काय नाही अजून 2-3 दिवस आहेत ते मजा करायचे. असं वाटतं अजून 2-3 दिवस जास्त असावे. 8 किलोमीटर आपण 8 दिवस चालू. हा तुझं काय म्हणणं आहे आपले 9 दिवसांबद्दल? 9 दिवस लय पटपट गेलेत. काय कसं वाटलं तुला? फोन आलाय त्याला, फोन आलाय. मागे पण साईराम आहेत आपले. पाय तर पड. कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्मा श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. मामा तो गोल फिरणार नाही करत. गोल फिरणार नाही. हिरवीगार सावली आणि पावले चालतायत. शिर्डीची वाट, शेवटचे क्षण. सोबत आहे गंधार भाई. काय बोलशील? गंधार बाईला नाही विचारला कसं वाटलं 9 दिवस? काय सांगशील पालखीबद्दल, या वारीबद्दल काय सांगशील? चांगलं आहे. कितवी वारी आहे तुझी? तिसरी दुसरी आहे. काय वाटलं म्हणजे याच्यात येऊन वेगळा काय एक्सपिरियन्स? चांगला एक्सपिरियन्स. माझ्यावरी सदा तू ठेवावा. साई साई हाच मंत्र मनी यार जावा. साई साई हाच मंत्र मनी यार जावा. साईराम. नाश्ता हॉल्टला आलोय. कॅनल होई मनाला आनंद. कॅनल बघा कसला भारी आहे. साईराम मंडई. आम्ही चालतोय अजून पण 1-2 किलोमीटरवर आहे. उन्हामध्ये चालायला कंटाळा येतो ना ओमकार. हा टॅनिंग झाले बघ ना. आता 10 दिवस मी घरातनं बाहेर नाही पडत. पण लास्टचा दिवस आहे. इथे छोटे साईराम सेवा करतात. बाबू हे बाबू पाणीच संपलं. भाऊ साईराम पाणी पाणी. साईराम आम्ही ऑलमोस्ट शिर्डीला आलो आहे. इथून साई पालखी निवारा असेल 1 किलोमीटर. आता जरा इथं वॉशरूमला जाऊन आम्ही फ्रेश होतो. चांगलं वॉशरूम आहे तिथे. फ्रेश होतो त्यानंतर मग पुढे जातो. फायनली आज दर्शनाला आम्ही खुश आहे. छान झाली जर्नी. ऊन खूप लागतं म्हणून फोन पण जास्त आम्ही यूज नाही करत. मंडळी आपण शिर्डीत आलो आहे फायनली. जवळचा आहे पालखी निवारा, त्याच्या पुढे शिर्डी. हे बघा ओम साईराम. बाबांनी आशीर्वाद दिलाय. इसके सर पे बाबा का हाथ, कोई क्या बिगाड़ेगा इसकी बात. हाँ मालूम है
साई पालखी निवारा शिर्डी फायनली पालखी इथे थांबली आहे. संध्याकाळी पालखी निघणार. आता आम्ही इथे जाऊ, जेवू, साई भंडारा घेऊ, फ्रेश होऊ, त्यानंतर परत निघू. हजी मलंग बाबा, गणपती बाप्पा मोरया. जय श्रीराम. समोर आपला रथ आहे. हे दोघं भांडणं करतात. शिर्डी साई निवारा मधलं पक्षी संग्रहालय बघायला. बघा सगळ्यांना खायला नाही खायला द्या. तुम्ही खाऊन आला झुणका बकर ते पण काय नाही चाललं काही आम्ही अजून खायचं आम्हाला. खूप वेगवेगळे मासे आहेत. भावा कॅमेऱ्यामध्ये अजून फ्लॅश होतो. चमत्कार बघा. या गोल्डफिशला डोळे नाही तरी हा जगतोय. याला घे. इकडे अजून एक आहे, याला पण डोळे नाही, त्याला एक डोळा आहे. बघा, याला डोळेच नाहीत. दुपारचं जेवण, शेवटचं जेवण भंडारा. बाबा तू का नाही जेवत आहे? पोटामध्ये जडबड होते म्हणून मी जेवत नाही. शेवटचा भंडारा आनंद घेतोय आम्ही. साईराम. आम्ही आरती करतो आतमध्ये. जगद्व्यापकं निर्मलं निर्गुण. चल ना, जा ना. ती व्हिडिओ नंतर काढ ना. ओके चल. ओम साईराम. साई सेवक पालखी 2026. साईराम. दर्शन घेऊन आम्ही आलोय बाहेर. साईमय रात्र, सुंदर, अद्भुत, अविस्मरणीय. साईनाथांचं सद्गुरू गुरु माऊलीचं दर्शन घेऊन आतमध्ये 20 ते 25 मिनिटं होतो. एकदम भारी आणि सुंदर एक्सपिरियन्स होता. असं वाटत होतं की जणू बाबा आपल्याकडेच बघतायत. बाबांशी बोललो, मनाचे व्यथा, वर्षभराची जी काय मनात ठेवलेलं होतं ते सर्व व्यक्त केलं. खूप छान वाटलं. आरती पण भेटली, मनापासून दर्शन झालं. पूर्ण जे 9 दिवसाचं 10 दिवसाचं जे पण दुखणं होतं ते सर्व एका क्षणात मिटून गेलं. आता आवाज थोडा बसला म्हणून बोलता नाही आता, पण एकदम एक्सपिरियन्स जो होता 9 दिवस चालल्यानंतर दर्शन घ्यायचा, शब्दात नाही सांगू शकत. ओम साईराम. काय होते? रामनवमी उत्सव 2026 पूर्व तयारी. कंदारबाई कशी आहे रांगोळी? चांगली बनवलं. खतरनाक ना? Detailing आहे, detailing. एकदम रिअल वाटेल तुम्हाला.
कलेला सलाम. वॉचमॅन काका का उठला? वॉचमॅन काका बघतो ना आता. अरे दुसरा येडे आहे. वॉचमॅन काका कुठे चालले दुसरा मग? कशाला मला दुसरा लावून द्यायचं ना भाई. म्हणून मी कल्पेला आधीच बोललेलो दूर करू. हो वॉचमॅन काका तुम्ही असे का बसलेत? जेवण जास्त पाव भाजी खाल्ली आणि 2 पाव एक्स्ट्रा मध्ये आणि बोलतो जेवण जास्त आईस्क्रीम खाणाशी. इथे जर पनीर बटर मसाला आणि रोटा मी बोलत होतो. आता ह्याने मला सर्दीची गोळी दिली तर मी आता ह्याला काय बोललो की मला फक्त आपलं डोलो किंवा आपली हे असते ना क्रोसिन ती घ्यायला आणि बोललो एक आईस्क्रीम घेऊ कारण पप्पानी जास्त पैसे पाठवले तरी पण हा ऐकतलं. आलोय आपण आता. किती वाजले बघा 12:35. अरे पण दुकान चांगलं ना आईस्क्रीम घेऊ शकतो शेट. तू मला स्कॅनर पाठव पैसे मागतो. साईराम रूम वर आलोय.